मराठी माणूस धंदा करू शकत. ही समजूत समूळ नष्ट व्हायला पाहिजे पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये. आणि मराठी माणूस म्हणजे तत्वनिष्ठ आणि उत्कृष्ट उद्योजक जो असतो तो म्हणजे मराठी माणूस. अशी आपली एक नवीन आयडेंटिटी निर्माण करणं हे या बिझनेस जत्रेचं खरा हेतू आहे. 40% योगदान जीडीपीला जे लागतं ते मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसद्वारे लागतं. 35% ऑफ एक्सपोर्ट हॅपन्स थ्रू MSMEs. 37% ऑफ एम्प्लॉयमेंट इज जनरेटेड थ्रू MSMEs. पण या MSMEsला कधी मान सन्मान दिला जात नाही, त्यांना रेकॉग्नाइज केलं जात नाही. त्यांचं यश जे आहे, त्यांची कामगिरी आहे, ते त्याला साजरं केलं जात नाही. ही जत्रा त्यांना मान देण्यासाठी. सगळ्यात आधी तर सन्माननीय सगळे अतिथी मान्यवर जे आहेत, ऑफकोर्स सगळ्यांची नावं आता घेणं टाळतो कारण आपल्याकडे वेळेचं जरा बंधन आहे. पण इकडे सगळे जे उद्योजक बंधू आणि भगिनी जे उपस्थित आहेत आणि एकदम खचाखच हॉल भरला आहे. माफ करा, तुम्हाला सगळ्यांना उभं राहावं लागतं आहे, पण मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलेले आहात. हे इनॉग्रेशन सेरेमनी निमित्त काय बोलायचं मी सगळं विसरून गेलो ॲक्च्युली. एकदम भारावून गेल्यासारखं वाटतंय. आणि हा 2 दिवसांचा कार्यक्रम जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने, ज्या हेतूने, ज्या इंटेन्शनने आम्ही सगळेजण एकत्रित येऊन साजरा करत आहोत, तो साजरा मनापासून व्हावा हेच विचार सध्या मनामध्ये फिरतायत. आणि हे 2 दिवस आम्ही सगळी मंडळी, आमचे सगळे लक्षवेधी, आमचे सगळे उद्योजक मंडळी सुद्धा इकडे एकदम कार्यतत्परपणे आपापल्या जबाबदाऱ्या निभावत आहेत. पण या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मला असं वाटतं मी सगळ्यात आधी काही जणांचे आभार व्यक्त करू इच्छितो. हा सगळा जो काही खटाटोप असतो हा खूप मोठा आहे, खूप भव्य आहे. हे एका व्यक्तीचं काम नाही आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या या संपूर्ण प्रयोजनाच्या दरम्यान बरेच व्यक्ती, बऱ्याच संघटना पुढे सरसावतात आणि त्यांना कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करण्याऐवजी मला असं वाटतं की माझं कर्तव्य आहे की इकडे आपणा सगळ्यांच्या समोर त्यांचं नाव मी इकडे व्यक्त केलं पाहिजे. सगळ्यात आधी तर मी इकडे आभार मानू इच्छितो अशोक दुगाडे सर, सॅटर्डे क्लब यावेळेला कार्यक्रमाचे सहआयोजक आहेत. सर, थँक्यू सो मच. यावेळेला जे पाठबळ सॅटर्डे क्लबने दिलेलं आहे, थँक्यू सो मच. इट रिअली मीन्स अ लॉट. जनरली कार्यक्रम म्हटला तर एवढा मोठा कार्यक्रम करायचा तर आर्थिक गणित त्याच्यामध्ये येतात. असं म्हणतात सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. पण या कार्यक्रमाचे यावेळेला जे प्रमुख प्रायोजक आम्हाला लाभले ते म्हणजे डॉक्टर ओमकार हरिमाळी, उद्यमी महाराष्ट्र. ओमकारजी, थँक्यू सो मच फॉर युअर काइंड सपोर्ट अँड जेस्चर. अँड वी लुक फॉरवर्ड दॅट दिस विल बी अ लॉंग टर्म असोसिएशन ऑफ उद्यमी महाराष्ट्र विथ बिझनेस जत्रा. बिझनेस जत्रा जेव्हा पहिली बिझनेस जत्रा झाली त्यावेळेपासून या बिझनेस जत्रेपर्यंत, आणि फक्तच पहिल्या बिझनेस जत्रेपासून या बिझनेस जत्रेपर्यंत नाही तर माझ्यासुद्धा एक प्रशिक्षक म्हणून, एक कन्सल्टंट म्हणून प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा मी काही पहिलं करत होतो त्या वेळेला ज्या व्यक्तीने आणि ज्या ऑर्गनायझेशनने आम्हाला एकदम स्ट्रॉंग सपोर्ट केला, स्ट्रॉंग पाठबळ दिलं, ते म्हणजे आमचे रवींद्र प्रभुदेसाई सर, पितांबरी समूह सर. थँक्यू सो मच. आणि बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की बरीच माणसं म्हणतात की मराठी उद्योजकाने पुढे यायला पाहिजे आणि बरीच जण त्याच्याबद्दल भाष्य करत असतात, कार्यक्रमांमध्ये बोलत असतात. पण एक आहे बोलणं आणि एक आहे त्याला अनुसरून खरोखरच एम्पावर करणं, सक्षम करणं, सपोर्ट करणं. आय थिंक सर तुम्ही खरंच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस. इट रिअली मीन्स अ लॉट. आणि मी सांगू इच्छितो पहिल्या बिझनेस जत्रापासून 5व्या बिझनेस जत्रेपर्यंत प्रत्येक बिझनेस जत्रामध्ये पितांबरी ग्रुपने आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण पितांबरी ग्रुपसाठी. आणि यावेळेला आणखीन पण बरेच प्रायोजक आमच्या बरोबर आले. यावेळेला आमच्या बरोबर JVM स्पेसेस आले. मंथन जी आप है आज, थोड़ी देर में आप ऑफ कोर्स आएंगे स्टेज के ऊपर. त्याचबरोबर हावरे प्रॉपर्टीज, फंड्स इंडिया, त्यासाठी मी अरुण सिंग सरांचे स्पेशली त्यांचे ॲक्च्युली आभार मानले तर ते म्हणतील, म्हणजे ते ओरडतील मला, पण ते मी मानले पाहिजेत खरं तर. त्याचबरोबर यावेळेला टेलेक्स आउटडोअर पार्टनर म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मोठे मोठे होर्डिंग्स आपले लागले यावेळेला. दॅट इज बिकॉज ऑफ जितेश पाटील, जयेश पाटील. आय थिंक जयेशजी आले आहेत इकडे, ते देखील मे बी थोड्या वेळाने. येस, थँक्यू सो मच जितेशजी आणि जयेशजी तुमचे.
वोल्टासचे देखील थँक्यू. सगळे मान्य, TJSB बँक, आय थिंक TJSB बँकचे देखील प्रतिनिधी आहेत. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग. कारण हे सगळं करण्याची आमच्यामध्ये जिद्द आहे, पॅशन आहे, मी म्हणतो हौस आहे, इन ब्रॅकेट खाज आहे. पण हे करण्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं आणि या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. आणि या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, हे सगळं जे गणित बसवताना जाम तारेवरची कसरत होते, तारांबळ उडते आणि पुढचे शेवटचे काही फायनान्शियल समीकरणं जी असतात ती पूर्ण करण्यासाठी बहुतेक मी हे सांगणं योग्य आहे की नाही माहिती नाही, पण मी इकडे नमूद करू इच्छितो, आमच्या लक्षवेधी परिवारातले लक्षवेधी उद्योजक जे इकडे आता तुमच्या समोर उभे आहेत ना, हे देखील पुढे सरसावतात आणि छोटा मोठा जो खर्चाचा जो भाग आहे ना, ते देखील त्याच्या आय थिंक त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आमच्या या लक्षवेधी उद्योजकांसाठी देखील. मगाशी संतोष पाटील सरांनी सांगितलं की 25,000 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि पहिला जो व्हिजिटर आला त्याला मीच जाऊन भेटलो आणि त्यांना मी विचारलं की कुठून आलात तुम्ही. त्यांनी सगळ्यात आधी माझ्याबरोबर सेल्फी काढला आणि त्याने सांगितलं मी संभाजीनगरवरून आलो. पहिलं तर मी तिकडेच अवाक झालो. त्याच्यानंतर 3 जण आली, त्यांना पण ज्या त्या वेशामध्ये होते मला असं जाणवलं हे लांबचा प्रवास करून आलेत. त्यांना मी विचारलं तुम्ही कुठून आलात. त्यांनी सांगितलं आम्ही लातूरवरून आलो. आत्ता बाहेर एक 3-4 जणांना मी भेटलो, त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात. त्यांनी सांगितलं मी बीडवरून आलो. म्हणजे हा कार्यक्रम फक्त मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे या रिजन मधल्या लोकांच्या द्वारे अटेंड केला जात नाहीये. ऑल ओव्हर महाराष्ट्र आज बिझनेस जत्राला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक येत आहेत आणि खरंच मी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. ही जत्रा एका संस्थेची नाहीये, एका संघटनेची नाहीये. जशी गावची जत्रा असते ती प्रत्येकाची असते, प्रत्येक गावकऱ्याची असते. मग तो लहान मुलगा असेल किंवा त्या गावातल्या वरिष्ठ सदस्य असतील, प्रत्येक व्यक्ती त्या गावाच्या जत्रेमध्ये माझी जत्रा, माझ्या गावची जत्रा, माझ्या समुदायाची जत्रा म्हणून सहभागी होतात. आणि अशाच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने ही माझी जत्रा आहे, मी एक उद्योजक आहे, मी या समुदायाचा एक महत्वाचा असा घटक आहे, मी एक लघु उद्योजक आहे, म्हणजेच मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस आहे. आणि मला असं वाटतं आपल्या भारताच्या आर्थिक भरभराटीमध्ये मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसचा खूप मोठा वाटा आहे. 40% योगदान GDPला जे लागतं ते मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसद्वारे लागतं. 35% ऑफ एक्सपोर्ट हॅपन्स थ्रू MSMEs. 37% ऑफ एम्प्लॉयमेंट इज जनरेटेड थ्रू MSMEs. पण या MSMEsला कधी मान सन्मान दिला जात नाही, त्यांना रेकॉग्नाइज केलं जात नाही, त्यांचं यश जे आहे, त्यांची कामगिरी आहे ते त्याला साजरं केलं जात नाही. ही जत्रा त्यांना मान देण्यासाठी आहे, ही जत्रा त्यांची कामगिरी सेलिब्रेट करण्यासाठी आहे. आणि या जत्रेच्या या इनॉग्रेशन सेरेमनीमध्ये आम्ही काही निवडक असे 10 उद्योजकांना निवडतो, त्यांना इकडे सन्मानित करतो. आम्ही जेव्हा त्यांना फोन केला आणि सांगितलं यावेळेला लक्षवेधचा एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड तुम्हाला देण्यात येतोय, त्यावेळेला ते एकदम हंबलपणे सांगतात हो अजून आम्ही काय एवढं काही केलं नाहीये हो, अजून आम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत. पण त्याच्यावर माझं त्यांना प्रत्युत्तर असतं की तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय केलंय. कारण एका व्यक्तीला जेव्हा इकडे सन्मान मिळतो, एका लघु उद्योजकाला जेव्हा एक सन्मान मिळतो, त्या लघु उद्योजकाला बघून बाकी जण प्रेरित होतात, त्यांच्या जीवनामध्ये एक थणगी निर्माण होते आणि जेव्हा त्यांना इन्स्पिरेशन मिळतं, आय कॉल इट 1 रेकग्निशन मिलियन्स ऑफ इन्स्पिरेशन. एका रेकग्निशन म्हणून एवढ्या लोकांना इन्स्पिरेशन मिळतं. आज मला सांगायला आनंद वाटतोय, ग्रॅज्युएट चहावाला, ग्रॅज्युएट टी आहेत का इकडे बसलेले आपल्या इकडे आता? येस, तुम्ही मगाशी मी तुम्हाला भेटलो, ते शिर्डीचे उद्योजक आहेत. त्यांचा ग्रॅज्युएट चहा ना, गुळाचा चहा, ग्रॅज्युएट गुळाचा चहा नावाचा ब्रँड आहे. त्यांचं वय 25 किती 28 वय आहे आणि या तरुणाचे 800 आउटलेट्स आहेत. मी काल त्यांना भेटलो आणि मी त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. मला इतका आनंद, इतका अभिमान वाटला की आज जेव्हा लहानपणापासून मोठा होतो तो मी नेहमी एक डायलॉग ऐकायचो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. ही समजूत समूळ नष्ट व्हायला पाहिजे पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये. आणि मराठी माणूस म्हणजे तत्वनिष्ठ आणि उत्कृष्ट उद्योजक जो असतो तो म्हणजे मराठी माणूस, अशी आपली एक नवीन आयडेंटिटी निर्माण करणं, हे या बिझनेस जत्रेचं खरा हेतू आहे. आणि अशा तरुणांमध्ये ही ठिणगी निर्माण करणं, जर आज ह्या 25,000 रजिस्ट्रेशन्स मधनं मे बी 12,000 लोक येतील, 15,000 लोक येतील, त्याच्यातनं काही तरुण मंडळी ज्यांनी बहुतेक अजून
व्यावसायिकतेचा विचार नाही केलाय, पण आज या 2 दिवसांमधून जाताना जर त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या उराशी जर उद्योजकतेचं स्वप्न, एक विजन जर ते इकडनं घेऊन बाहेर पडले आणि पुढच्या जत्रेला येताना ऑलरेडी जर ते उद्योजक झालेले असतील, तर मी या जत्रेचं हे यश मानतो. आणि मी तुम्हा सर्वांना मनापासून हे सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कार्यक्रम फक्त ह्या बिझनेस जत्रा म्हणूनच व्हायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम, या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने केले पाहिजेत. ह्याचं काही कॉपीराईट नाहीये किंवा ह्याचं काही IPR नाहीये. जशी गावातली जत्रा असते ना, त्याचा काही IPR नसतो, त्याचा काही कॉपीराईट नसतो, तशी बिझनेसची, उद्योजकांची, या समुदायाची, उद्योजक या जातीची ही एक जत्रा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून तळमळ आहे. आणि या जत्रेमध्ये सहभागी होत असताना फक्त याच्यातून मला काय मिळेल, माझा ह्याच्यातून काय आर्थिक बेनिफिट होईल याचा विचार न करता, जसं आपण गावामध्ये जत्रेला सहभागी होतो, ती गावची जत्रा आहे, मी त्या गावाचा आहे, ती माझी जत्रा आहे, या हेतूने आपण जसं सहभागी होतो, त्याच मानसिकतेने, त्याच विचाराने आपणा सर्वांना मी आवाहन करतो की प्रत्येक जत्रेमध्ये मी उद्योजक आहे आणि माझी ही बिझनेस जत्रा आहे, या उद्देशाने आणि या हेतूने आपण इकडे सहभागी व्हा. तर हा प्रपंच जो आहे तो आणखीन फोफावेल, आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच. खूप कमी वेळ आहे माझ्याकडे, ऑलरेडी आपण वेळेच्या पुढे गेलेलो आहे, पण तुमच्या सर्वांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्या टीमला सुद्धा मी सांगू इच्छितो, आता फक्त सुरुवात झाली आहे. 2 दिवस आपल्याला आपल्या जबाबदारीला व्यवस्थित सगळ्यांनी काटेकोरपणे, ज्या हेतूसाठी आपण ही जत्रा करतोय त्या हेतूला साध्य करण्यासाठी समर्पित होऊन काम करायचं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.